हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। माऊली सद्गुरु सखाराम महाराज की जय। ओम नमो जय आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, दयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, शरचंद्र बिंबाननं चारुहासं, लसत कुंडलाकांत गंडस्थलांगं, जपाराग बिंबाधरं कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, विनायकं गुरुं नौमि साकरे नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति, साकरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये, सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि दोगं शिरसा गुरुन्तं। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरुण हत्वा हि महानुभावान्, श्रेयो भोक्तुं वैक्षमपीह लोके, हत्वार्थ कामांस्त गुरूनि हैव, भुंजेय भोगान् रुधिर प्रदिग्धा। चालू असलेला आपले ज्ञानेश्वरी चिंतन, यामध्ये दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। दुसऱ्या अध्यायाचा विचार करत असताना आपण पहिला अध्याय संपून ज्यावेळेस दुसऱ्या अध्यायाला प्रारंभ केला, त्यावेळेस अर्जुनाच्या चित्ताची जी अवस्था आहे की सगळे आप्त इष्टमित्र अनगोत पाहिल्यानंतर अर्जुनाच्या अंतकरणात त्यांच्याविषयी मोह निर्माण झाला आणि त्यांना मारायच्या ऐवजी, त्यांचा वध करायच्या ऐवजी अर्जुन हातातलं शस्त्र टाकून दिलं अर्जुनाने, आणि हातातील शस्त्र टाकून मी युद्ध करणार नाही अशी भाषा अर्जुनाची आहे। आणि परमात्म्याशी त्या ठिकाणी बोलत असताना अर्जुन म्हणतोय की देवा, हे सगळे माझे स्वजन आहे, मी यांना कसं मारू? झालं तर त्या ठिकाणी द्रोणाचार्य भीष्माचार्य सारखे यांच्यासारख्याचं पूजन केलं पाहिजे। देवा संतरुंद नमस्कारी जे का घडे तरी पूजिले, वाचुनी केवी निंदिजे स्वये वाचा, किंवा आणखी गोत्र गुरु आमुचे पूजनी आम्हा नियमाचे, मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे अर्जुनाची भाषा आहे। आणि हे सगळं बोलत असताना अर्जुन एक दाखला देतो त्या ठिकाणी, बाबा यांच्या विरोधात मी जायला मी काय भस्मासूर आहे का काय? म्हणजे ज्यांच्याकडून मी एवढं शिकलो, एवढं ज्ञान प्राप्त केलं, आणि एवढं ज्ञान प्राप्त करून परत त्यांनाच त्या ठिकाणी मारायचं, त्यांच्याचकडून विद्या शिकायची, त्यांचाच वध करायचं, असं करायला मी काय भस्मासूर आहे का? दया लागी मने विरू, आम्ही स्वप्ने न शके धरू, हे आम्ही स्वप्नात आमच्याच्यानं असं कधी होणार नाही, आम्ही असं कधी करणार? आणि असं करायला आम्ही काही भस्मासूर नाही की जिथूनच कृपा संपादन करायचे आणि त्यांच्याच विषयी मनात व्यभिचार निर्माण करायचं, असं करायला मी काही भस्मासूर आहे का? ज्याची कृपा लाईजे वरू तेथीची म्हणे व्यभिचारू, तरी काय मी भस्मासूर अर्जुन म्हणे, मी काय भस्मासूर आहे का? अशी अर्जुनाची भाषा आहे। आणि असा भाग आपण तसं चिंतन मागच्या भागामध्ये आपण केलं। त्या भागामध्ये बोलत असताना अर्जुन म्हणतो
की गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भक्षम अपिह लोके हत्वार्थ कामस्तु गुरुनी हैव भुंजेय भोगा रुधिर प्रदिदा. अर्जुन म्हणतो की बाबा हे जे महानुभाव आहेत म्हणजे मोठे श्रेष्ठ असे जे हे द्रोणाचार्य भीष्म आहेत यांच्यासारख्या गुरुची आम्ही हत्या कशी करावी. आमचे गुरु आहेत आणि गुरुची हत्या करून आम्ही भोगायचे हे बरं आहे का. कारण हे गुरु कसे आहेत हे अतिप्रभावशाली आहेत. अतिप्रभावशाली गुरूंना मारून या इह लोके भिक्षांनही खाणं श्रेयस्कर आहे. पण या गुरूंना मारून या लोकी रक्ताने माखलेले जे भोग आहेत निंद्य असलेले भोग अर्थ व काम या हे जे भोग आहे या भोगास मी कसं काय भोगणार कसा भोगणे. गुरूंना मारून या भोगाला भोगणं शक्य आहे का. त्यांच्याच रक्ताने माखलेले भोग घेणं हे निंद्य कर्म आहे. म्हणून मी गुरूंना मारणार नाही अशी अर्जुनाची त्या ठिकाणी भाषा आहे. वेदाध्ययन सदाचार तप आदीमुळे या सर्वांनी म्हणजे भीष्माचार्य झाले द्रोणाचार्य झाले यांनी काय केलं काळावर इंद्रियाधिकांना यांनी जिंकलेला आहे. काळाला जिंकलेला आहे इंद्रियाधिकांना जिंकलेला आहे. मग असे जे प्रभावशाली महापुरुष आहे असे प्रभावशाली महापुरुष म्हणजे भीष्म द्रोण हे महानुभव आहे श्रेष्ठ आहे. आणि अशांना त्या ठिकाणी मारायचं म्हणजे अशाकडून जर एखाद्या वेळेस अधर्म जरी घडला एखाद्या वेळेस अधर्माचरण जरी त्यांच्याकडून घडलं तरी सर्वभक्षक अग्नीप्रमाणे त्यांना ते बाधक होत नाही. तेव्हा त्यांचा वध करून प्राप्त होणारे जे भोग आहेत ते भोग केव्हाही सुखप्रद होणार नाही. आम्हाला ते भोग सुख देणारे नाहीत. म्हणून आम्ही हे निंद्य कर्म करणार नाही किंवा आम्हा भिक्षांना शेवून राहणं हे पुरलं एकदा अधिक श्रेयस्कर आहे आमच्या करता असं अर्जुन या ठिकाणी बोलतो. आणि यावर माऊली फार सुंदर ओव्या लिहितात. माऊली बोलतात देवा समुद्र गंभीर ऐकिले वर तोही आहात देखिले परीक्षोभमनी नेनी जे द्रोणाची. देवा समुद्र गंभीर आहे असं आम्ही ऐकतो पण तोही कधीतरी त्याचा गंभीरपणा सोडतो. तो देखील गंभीर बरोबरच दिसतो. परंतु या द्रोणाचार्याच्या मनात क्षोभ हा उत्पन्न झालेला आम्हास कधीच दिसला नाही. सागर आपली मर्यादा कधी सोडत नाही. तो गंभीर असतो स्थिर असतो. कितीही पावसाने थैमान घातलं तरी सागरातलं पाणी वाढत नाही. आपूर्यमान मचलम प्रतिष्ठ समुद्र माप प्रविशंती. म्हणून त्या ठिकाणी कधीच पावसाळ्यात कितीही पाऊस जरी झाला तरी समुद्राचं पाणी वाढत नाही. त्याची स्थिती विचलित होत नाही किंवा पावसाळा झालाच नाही म्हणून समुद्रातलं पाणी कमी झालं असं कधी होत नाही. म्हणजे समुद्र गंभीर आहे त्याची स्थिती कधी विचलित होत नाही. त्याचाही गंभीरपणा हा समुद्राचा गंभीरपणा आहे शांतपणा आहे असं म्हटलं आहे. परंतु कधी कधी त्याच्यातही क्षोभ निर्माण होतो. कधी कधी म्हणजे पौर्णिमा अमावस्येला समुद्रालाही देखील भरती ओटी होते. कधी कधी समुद्राचं पाणीही कमी जास्त अमावस्या पौर्णिमेला का होईना पण कमी जास्त झालेलं आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे त्याच्याही म्हणजे समुद्रामध्ये गंभीर आहे पण त्याच्यातही कुठेतरी क्षोभ झालेला दिसतो. पण द्रोणाचार्याच्या अंतःकरणात क्षोभ झाला असं कधी आम्ही पाहिलं नाही. समुद्रातली जलसंपदा कधी आटत नाही तरीही सुद्धा कमी जास्तपणा त्याच्यात दिसतो. भरती ओहोटी त्याला आहेच त्याचा क्षोभ आहे पण द्रोणाचार्याच्या ठिकाणी हा क्षोभ नाही. हे अपार जे गगन वर तयाई होईल मान परी अगाध भले गहन हृदयाचे. देवा हे जे आकाश आहे फार अपार आहे अमर्याद आहे. म्हणजे आकाशाला मर्यादा आहे. म्हणजे सगळीकडे व्यापलेला आकाश अमर्याद आहे. तथापि
त्याचं एखाद्या वेळेस या आकाशाचं मोजमाप करता येईल, एवढं व्यापक असणारं आकाश, पण त्याचंही देखील मोजमाप होईल. पण या द्रोणाचार्यांचं जे हृदय आहे ते एवढं मोठं आणि एवढं सखोल आहे की त्याचं मोजमापच केल्या जात नाही, असं द्रोणाचार्यांचं हृदय आहे. आकाशचं व्यापकच आहे, आकाशाचं मोजमाप होतच नाही. आणि म्हणून सर्वांच्या परिचयाचा इथं दृष्टांत दिलेला आहे. सगळ्याला कळेल असा दृष्टांत माऊलीने दिला. आकाश सर्वांना माहीत आहे आणि आकाश माहीत नाही असा माणूस नाही, सगळ्यांना आकाश माहीत आहे. आकाश सर्वत्र आहे, सर्व ठिकाणी आहे. अगा आकाश के नाही हे न रिगे चिकवणे ठाई. आकाश नाही अशी जागाच नाही. जे काही पंचमहाभूत म्हणून सांगितले त्या पाचही महाभूतामध्ये आकाश हे सर्वात श्रेष्ठ असं महाभूत आहे, म्हणजे व्यापक असं महाभूत. पंचमहाभूतापैकी आकाश हे व्यापक आहे. आकाश एवढं व्यापक असलं तरी त्याचं एखाद्या वेळेस मोजमाप होईल. आकाश एवढं व्यापक तरी त्याचं मोजमाप किती व्यापक? सगळ्या पंचमहाभूतात व्यापक, म्हणजे पृथ्वीपेक्षा आप व्यापक, आपापेक्षा तेज व्यापक, तेजापेक्षा वायू व्यापक, पण वायूपेक्षाही आकाश व्यापक आहे. असं सर्वत्र व्यापक असणारा आकाश एखाद्या वेळेस त्या आकाशाचंही सुद्धा त्या ठिकाणी मोजमाप होईल. आकाशाचं मोजमाप होईल. सर्व ठिकाणी आकाश आहे, त्याचं मोजमाप होईल. पण आकाश एवढं व्यापक असूनही एखाद्या वेळेस मोजमाप होईल. पण द्रोणाचार्याच्या अंतकरणाच्या थोरवीचं मोजमाप मात्र कधी केल्या जाणार नाही. एवढं सखोल अंतकरण हे द्रोणाचार्याचं आहे. म्हणून त्या ठिकाणी द्रोणाचार्याचं वर्णन करत असताना अर्जुन या ठिकाणी द्रोणाचार्याच्या अंतकरणाची थोरवी गातो की त्यांचं अंतकरण किती खोल आहे. वरी अमृतही विटे की काळवशे वज्र फुटे, परी मनोधर्म न लोटे विकार विलाय. एखाद्या वेळेस काय होईल? माऊली बोलतात की वरी अमृतही विटे. अमृत असा पदार्थ आहे, म्हणजे असं अमृत असं आहे की ते कधी विटणार नाही. पण एखाद्या वेळेस ते अमृतही विटेल, म्हणजे आंबेल, त्यालाही आंबटपणा प्राप्त होईल. कधी कधी काळ वशामध्ये वज्रही फुटेल. वज्र म्हणजे जे टणक असते, एवढं कठीण की ते कधी फुटू शकत नाही, कशानच फुटू शकत नाही असं वज्र. पण काळ वशात ते वज्रही फुटेल. पण मनोधर्मन लोटे विकार विलाही. पण परंतु यांच्या म्हणजे द्रोणाचार्याच्या चित्तात कधी विकार उत्पन्न करण्याचा कसलाही जरी प्रयत्न केला तरी त्यांची चित्तवृत्ती कधी ढळत नाही. म्हणजे त्यांच्या चित्तवृत्तीत कधीही विकार अर्थात उत्पन्न होत नाही. मन त्यांचं विचलित होत नाही. मन हे एवढं विकारी आहे. मनाचं स्वरूप म्हणजे काम संकल्पादी होय. मनामध्ये संकल्प विकल्प कामादी हे निर्माण होत राहत. म्हणजे काम संकल्पादी असं मन आहे. कधी संकल्प करेल मन तर कधी विकल्प करेल. संकल्प विकल्पात्मक मन हा असं म्हटलेलं आहे. म्हणून संकल्प विकल्प हे मन करतं. शिवाय हे मन रजोगुणी आहे आणि रजोगुणी असल्याने हे मन चंचल आहे. आता मन किती चंचल किती नाही त्याचा बराचसा विचार आहे, तो आपल्याला तो पुढे करायचाही नाही. मन चंचल किती आहे की सगळ्या वस्तूमध्ये मन चंचल आहे. मनो मधुकरो मेघो मानिनो मदनो मरुत मा मधु मरकटो मत्स्यो मकारा दशचंचला. या 10 चंचल वस्तूमध्ये सगळ्यात पहिला नंबर मनाचा, एवढं मन चंचल आहे. पण द्रोणाचार्याच्या मनाच्या शांत स्थितीत विकार उत्पन्न करू म्हटलं तरी त्यांच्या मनाची जी शांती आहे ती विचलित होत नाही. मन त्यांचं विचलित होत नाही. पण ज्या मन जरा काय मन त्यांचं मन विचलित होत नाही. मनोवृत्ती बिघडण्याचा प्रसंग प्राप्त होऊनही किंवा मनोवृत्ती बिघडण्याचा प्रसंग प्राप्त होत नाही तोपर्यंत माणसं शांत असतात. जोपर्यंत मनोवृत्ती बिघडण्याचा प्रसंग येत नाही. पण जरा का मनाविरुद्ध घडलं की माणसाचं मन संतप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे साधू महात्मे कशीही जरी परिस्थिती आली, अंतःकरण मनोवृत्ती बिघडण्याचा प्रसंग जरी आला तरी त्यांच्या मनात कधी चलबिचल होत नाही. म्हणजे सगळ्या अवस्थेमध्ये त्यांचं मन सारखं असतं.
एखाद्यानं सन्मान केला तरी अवस्था सारखीच आहे, अपमान केला तरी अवस्था सारखीच आहे, सुख आलं तरी अवस्था सारखीच आहे, दुःख आलं तरी अवस्था सारखी आहे, काही प्राप्त झालं तरी अवस्था तेच आहे, दुष्काळ पडला तरी बरे झाले देवा निघाले दिवाळे, मनाची जी मनस्थिती आहे ती चित्तवृत्ती तशीच द्रोणाचार्यांची, की ज्यामध्ये कधी विकार त्या ठिकाणी निर्माण होत नाही अशी चित्तवृत्ती. पण माणसाच्या मनाविरुद्ध काही वागलं की माणसाचं मन संतप्त होतं. पण कोण्याही परिस्थितीमध्ये द्रोणाचार्याच्या मनात स्थैर्य हे बिघडत नाही, विचलित होत नाही. असे द्रोणाचार्य थोर पुरुष आहेत. स्नेहा लागी माय मणिपेते किरगोय, परिकृपाती मूर्त आहे द्रोणी. स्नेहा लागी माय मणिपेते किर, या ठिकाणी ममतेविषयी जर बोलायचं झालं, ममतेविषयी म्हणजे प्रेमाविषयी जर बोलायचं झालं तर आईचं नाव उदाहरण म्हणून घेतलं जातं, हे खरं आहे. पण या द्रोणाचार्याच्या ठिकाणी ही ममता तर मूर्ती म्हणताय, हे कृपा तर मूर्ती म्हणताय. परिकृपा ते मूर्त आहे द्रोणी, कृपा म्हणजे ममता प्रेम हे मूर्त रूपाने या ठिकाणी द्रोणाचार्याच्या ठिकाणी दिसते. प्रेमासंबंधी आईचा दृष्टांत दिला जातो, कारण त्या मानाने अन्याचे म्हणजे भाऊ बहीण आदी यांचं प्रेम हे कमी दर्जाचं ठरते. आईच्या प्रेमाच्या पुढे भाऊ बहीण आदींचं प्रेम कमी दर्जाचं ठरते. त्यातही तरतम भाव असतो. जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा, सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाय. त्या ठिकाणी असं वर्णन करतो तुकोबर आहे की जव मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा. चांगला जर धंदा चालला तर बहीण दादा, बहीण त्या ठिकाणी दादा दादा म्हणे. काहीतरी तुमच्याकडून मिळत असेल तर लोक तुम्हाला त्या ठिकाणी प्रेम करतील तुमच्या. पण आई असं पात्र आहे की ते काही पाहणार नाही. पत्नीला जर अलंकार दागिने हे जर भेटलं तर त्या ठिकाणी ते मान करेल तुम्ही. अर्थात पत्नीला काही मिळालं तर ती मान करेल, बहिणीला काही मिळालं तर मान करेल, प्रेम करेल, भावाला काही मिळालं तर प्रेम करेल. पण आई ही निस्वार्थ प्रेम करणारी आहे. आईशिवाय अन्य हे स्वार्थी असते. म्हणजे निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आई असते. बाकीच्या लोकांच्या ठिकाणी स्वार्थ असतात. मातेचं प्रेम हे निष्काम असते. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती असं म्हटलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा लाभ न ठेवता त्या ठिकाणी आई प्रेम करत असते. कसाही असो मुलगा कसाही असला तरी आईचं प्रेम त्याच्यावर असते. आंधळे पांगळे मुके अनर्गळ परी जीवा परीस बाळ पडी माते. आंधळा जरी पोरगा असला तरी त्याच्यावर तेवढंच प्रेम, पांगळा असला तरी, मुका असला तरी, वेडा असला तरी सुद्धा आईला तो गोडच वाटतो. कसाही पोरगा असो, काळा असला तरी त्याला असं वाटतं की माझा वाघ आहे, वाघ असं आई म्हणत असते. त्याचा अर्थ आई हे निष्काम प्रेम त्या पोरावर करत असते. म्हणून मातेच्या विरुद्ध जरी एखाद्या वेळेस पोरगा वागला ना तरी सुद्धा माता प्रेम त्या ठिकाणी जात नाही. मातेचं प्रेम कमी नाही. आईच्या विरुद्ध जरी पोरगा वागला, एखाद्या वेळेस आईनं म्हटलं बाबा असं वागू नको, आधीच्या मनाविरुद्ध जरी पोरगा वागला तरी सुद्धा त्या आईचं प्रेम कमी होत नाही. देवी स्तोत्रामध्ये शंकराचार्य असं म्हणतात की कुपुत्रो जायते क्वचित अपि कुमाता न होती. असं म्हटलेलं आहे की एखाद्या वेळेस कुपुत्र जन्माला येतो पण कुमाता कधीही जन्माला येत नाही. माता कुमाता नसतेच. आई नेहमी प्रेम करणार असते. परंतु एवढं झालं तरी सुद्धा मातृप्रेम हे अधिक असते. आईचं प्रेम अधिक असते. त्यात अत्यंत लाभांश असतो. एवढं झालं तरी मातृप्रेमामध्ये सुद्धा इथे काय असते, माईक असते मातृप्रेम. आईचं प्रेमही हे माईक आहे, अर्थात खोटं आहे. त्यातही कुठेतरी लाभांश आहे. काय लाभांश आहे म्हणे, माय बापे सांभाळती आणि लोभा कारणे पाळत. आई बापही सुद्धा पोराचं जर संगोपन करत असेल तर त्याच्या मागे काही ना काही अंशी त्याचाही सुद्धा त्याच्यात स्वार्थ आहे. आईचा काय स्वार्थ आहे, आई वडिलाचा काय स्वार्थ असतो की मुलानं पुढे आपलं नाव चालवावं किंवा मुलं पुढे आपलं नाव चालवतील किंवा सांगेल एवढे तरी आशा तिला असते. म्हणून शिवाय आईचं प्रेमही मुलापुरतं मर्यादित असते. पण संतांचं, गुरुजनांचं तसं नसतं. प्रेम वा कृपा
अमूर्त आहे, पण संत साक्षात प्रेममूर्ती असतात. अमूर्तची परिमूर्त कारुण्याचा असं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. साधू संत माय बाप जे का दयेचे सागर असं म्हटलेलं आहे. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माय. यास्तव द्रोणाचार्य म्हणजे साक्षात मूर्तिमंत कारुण्य, साक्षात मूर्तिमंत कृपा आहे, साक्षात प्रेमाचं प्रतीक म्हणजे द्रोणाचार्य असं अर्जुन त्या ठिकाणी बोलतो. हा कारुण्याची आदी सकळ गुणाचा निधी विद्या सिंधू निर्वधी अर्जुन म्हणे. द्रोणाचार्याचं वर्णन करत असताना आणखी अर्जुन असा म्हणतो की द्रोणाचार्य म्हणजे साक्षात कारुण्याची आदी, की म्हणजे जिथून कारुण्याचा उगम आहे, प्रेमाचा दयेचा जिथून उगम आहे असे हे द्रोणाचार्य आहे. आणि सकळ गुणाचा निधी, सर्व गुणाचा साठा म्हणजे द्रोणाचार्य. सगळे गुण त्यांच्या ठिकाणी राहतात, सगळ्या गुणांना संपन्न असे हे द्रोणाचार्य आहे. विद्या सिंधू निरवधी अर्जुनामध्ये साक्षात विद्येचा सागर त्या ठिकाणी आहे. साक्षात विद्याचा अपार असा समुद्र त्यांच्या ठिकाणी भरलेला आहे. अशा सगळ्या विद्या म्हणजे शास्त्र विद्या, वेदविद्या, सर्व गोष्टीनं द्रोणाचार्य हे संपन्न आहेत असं अर्जुन त्या ठिकाणी म्हणतो. हा येणे मानी महंत वरी आम्हाला गे कृपावंत, आता सांगपा येत घात चिंतोईल. याप्रमाणे अशा प्रकारे जे आमच्या करता महंत म्हणजे श्रेष्ठ आहे, द्रोणाचार्य आमच्या करता श्रेष्ठ आहे. आणि वरी आम्हाला गे कृपावंत, आणि आमच्यासाठी कसे आहे, कृपा करणारे, आमच्या कृपा करणारे, प्रेम करणारे. आता सांगपा येत घात चिंतोईल, सांग अशा परिस्थितीमध्ये यांचा घात करण्याचं मनात तरी येईल का, मनात तरी आणता येईल का, आमच्या मनात सुद्धा याचा घात करावा असं येणार नाही. ऐसे रणी वधावी मग आपण राज्य सुख भोगावे, आणि ते मनानं यागवी जीवितेशी, असं यांना रणावर मारावं, यांचा वध करावा. मग यांचा वध करून जे राज्य आपल्याला मिळणार त्या राज्याचा सुख उपभोग घ्यावा किंवा ते राज्य सुख भोगावं हे आमच्या मनात देखील येत नाही, आमच्या मनाला पटतच नाहीये, आमच्या जीवाला उतरतच नाही, आमच्या मनाला ते पटतच नाही की यांना मारावं आणि मारून मग त्या राज्य सुखाचा भोग घ्यावा. मनात देखील आमच्या विचार येत नाही. येणे मानी दुर्धर जे या येऊने भोग सदर, हे असतू येत वर भिक्षा मागता होई. अर्जुन बोलतो की येणे माने दुर्धर, किंवा त्या मानानं इतके दुर्धर भोग जरी आम्हाला प्राप्त झाले तरी नको, किंवा यापेक्षा सदर भोग म्हणजे स्वर्गाधिक भोग जे आहे ते स्वर्गाधिक भोग जरी उच्च प्रतीचे भोग, सदर भोग म्हणजे उच्च प्रतीचे, दुर्धर म्हणजे थोडे कालच्या प्रतीचे, अर्थात दुर्धर भोग जरी प्राप्त झाले तरी नको, सदर भोग जरी प्राप्त झाले तरी नको. येणे माने दुर्धर जे या येऊनी भोग सदर, सदर असे भोग जरी प्राप्त झाले म्हणजे श्रेष्ठ भोग जरी प्राप्त झाले म्हणजे स्वर्गाधिक ब्रह्माधिक भोग तरी प्राप्त झाले तर ते आम्हाला नको आहे का. यापेक्षा भिक्षा मागितलेली बरी, हे असतो येत वर भिक्षा मागता भली. त्यापेक्षा यांना मारल्यापेक्षा हातात झोडे घेऊन भीक मागलेलं पुरलं, पण यांना मारून राज्य सुख भोगणं हे आमच्या मनाला येत नाही. ना तरी देश त्यागे जाईजे, का गिरी कंदर सेविजे, परिशस्त्र आता न धरीजे यावरी. म्हणून त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो ना तरी असं वाटते की देश त्यागे जाई म्हणजे देशाचा त्याग करून निघून जा, किंवा एखाद्या पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन त्या ठिकाणी राहावं, पण आता शस्त्र हातात घेऊ नये असं त्या ठिकाणी अर्जुन बोलतो की शस्त्र हातात घ्यायची इच्छा. अर्जुन शस्त्र संन्यास त्या ठिकाणी करायला पाहिजे. शस्त्र संन्यास युद्धामध्ये देवानंही केला होता. देवानंही सांगितलं होतं की मी युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन, हातात शस्त्र घेणार नाही. देवानंही शस्त्र संन्यास केला, पण अर्जुनही या ठिकाणी शस्त्र संन्यास करतो. याचा अर्थ की अर्जुना त्या ठिकाणी मोह आहे. अर्जुन जो शस्त्र संन्यास करून राहिला तो मोहाने करून राहिला, आणि परमात्म्याने आधीच शस्त्र संन्यास केला होता की मी हातात शस्त्र घेणार नाही, पण अर्जुनही इथं आता हातात शस्त्र घेणार नाही म्हणतो. म्हणजे शस्त्र संन्यास करतो हाय अर्जुनाचा जो शस्त्र संन्यास आहे तो मोहाने, त्याच्यामध्ये मोह आहे, मोहातला आहे.
म्हणून त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो, देवा नवनिशती शरी वावरण यांच्या जिवारी भोग गेवसावे रुधिरी बुडाले. देवा नव्या नवनिशती शरी म्हणजे नव्या पाजळलेल्या बाणाने, म्हणजे नेमके धार दिलेले जे बाण आहे, अशा नव्या धार दिलेल्या बाणाने यांच्या मर्मस्थानावर आघात करून त्यांच्या रक्तात बुडालेले जे भोग, ते राज्य सुख आम्ही भोगावे काय? खरंच ते भोग, ते राज्य सुख आम्ही भोगावं की नेमकं ज्या बाणाला टोकदार बनवलेला आहे त्यांनी त्याच बाणाने यांच्या मर्मस्थानाचा वेध घेतला, ते घाव लागलेले आहे, त्याचं रक्त बाहेर आलेलं आहे आणि त्या रक्ताने हे सगळे भोग माखलेले आहे ते आम्ही भोगावे. माणसाला भोगाची आणि सुखाची गरज आहे, बरं आहे, हे खरं आहे. पण ते सुख कोण्या साधनानं मिळवायचं, ती साधन शुद्ध असायला पाहिजे. भोगाची सुखाची अपेक्षा आहे ना, ते मग भोग सुख जर पाहिजे असेल तर ते ज्या साधनानं प्राप्त होतात ते साधनही शुद्ध आहे. दूध पवित्र आहे, दूध पवित्र आणि गोड, ते दूध पवित्र आहे, पण ते सेवन करण्यासाठी भांड स्वच्छ असायला पाहिजे. चोरी व हत्या करूनही भोग प्राप्त होत असतात. एखाद्याच्या घरून काही चोरून आणलं आणि ते चोरलेलं जर आपण त्याचे भोग भोगत असेल तर ते काही कामाचे नाही, कारण ज्या साधनानं ते मिळलं ते चोरीचं साधन त्या ठिकाणी शुद्ध नाही, पवित्र नाही. हत्या करणं पवित्र नाही. हत्या करून भोग प्राप्त होत असेल, प्राण्याची हत्या करून जर आपलं पोट भरत असेल, जिभेचे चोचले पुरत असेल तर त्या ठिकाणी ते भोग प्राप्त झाले तर ते जे साधन वापरलेल्या हत्येचं ते चांगलं नाही, पण त्याने निंदा होते, अधोगती प्राप्त होते. भीष्म द्रोणाच्या रक्ताने माखलेले जे भोग आहे ते भोग नकोत असं अर्जुन त्या ठिकाणी सांगत आहे. ते काळोनी काय की जती लिप्त के विषयी विदती मज नाही उपपत्ती याची लागे. ते भोग मिळून तरी करायचं काय? रक्ताने माखलेले ते भोग सेवन कसे करायचे याकरिता हा तुझा युक्तिवाद देवा मला पटत नाही. म्हणून देवा तुझे बोलतोय का हे काय करायचं? हे काळोनी काय किदती लिप्त के विषयी विदती मना नाहीची उपपत्ती याची लागे. ते भोग मिळून तरी करायचं काय? रक्ताने माखलेले ते भोग सेवन कसे करायचे? म्हणून तू किती युक्तिवादानं जरी मला सांगितलं असला की युद्ध कर, ते मला पटत नाही, माझ्या मनाला हे पसंत येत नाही असं अर्जुन बोलतो. आणखी ऐसे अर्जुन ते तवरी मने श्रीकृष्ण उधारी परी मना नाहीचे मुरारी ऐकोनिया. यावर आता अर्जुन जे बोलत आहे कृष्णाला म्हणत आहे की देवा ऐक, पण अर्जुनाचं हे म्हणणं देवाला पटत नाही. या ओवीचा जो विचार आहे तो आपण उद्याच्या भागात कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे जळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दाऊ. विश्वस्वधर्म सूर्य पाऊ दोजे वांछिल तो ते लावू. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडली आळी. अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता कला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिने लोके. भजिद्वादी पुरकी अखंडित आले ग्रंथोपजीवी. विशेष लोके दृष्टादृष्ट विजय व्हा विजी. एतमने श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज.